जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर मी शिवम राऊत स्वागत करतो तुमच्या माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस फक्त एक तारीख नाही आहे, तर आज जन्म झाला होता त्या राजाचा ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते सातत्यात उतरवलं होतं. आज आहे 19 फेब्रुवारी आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा. तर आज आपण साजरी करणार आहोत आपल्या महाराजांची जयंती, ते पण पूर्ण जोशात. ऐकलात जोश? तर आपण निघूयात पुढे. तर मी तर तयार आहे, तर महाराजांचं दर्शन घेऊयात आणि पुढे आपल्या मिरवणुकीला निघूयात. सोळा तयार झाले. नक्की सांगा गाईस. कमेंट मध्ये नक्की सांगा की कशी दिसते, कशी ड्रेसअप झाले. आज शिवजयंती निमित्त तयार झाले आणि आता लाठी गाठी आहे आमची. तर आता तिकडे जाणार आहे, तर आपण पण जाऊयात, बघूयात स्वराची लाठीकाठी कशी आहे ती. आणि इकडे सोहम आणि स्वराचा फोटोशूट चालू आहे आणि आपल्या मावळ्यांनी त्यांच्या पद्धतीने छोटीशी शिवजयंती अशी साजरी केलेली आहे. महाराजांची मूर्ती वगैरे ठेवून. असं पकडू का? प्रकाश शेट आलेले आहेत आपले, तर निघूया आपण. एक नंबर प्रकाश शेट आलेले आहेत आपले, निघूया आपण पुढे. तिकडे काय तयारी आली, पोर आले झाले, डॉल्बी निघाली, आपली पूजा झाली हत्ते चौकामधली. ओके. आपल्या हत्तेनगर मधून 2 डॉल्ब्या निघालेल्या आहेत. मोठा आहे, मोठा आहे. अच्छा, आपल्याकडं दोन्हीकडे जायचं. दोन्ही चला आपण पुढे जाऊया. मला दाखवतो गेल्या शिवाजी महाराज चौकाच्या इथे थांबलेत बघण्यासाठी. आता महाराजांची पालखी येते, त्यासाठी आपण थांबलोय. सगळे आले तिकडे, पालखी जवळच आहे. हे बघा, छोटे मावळे जाऊ. इकडे आपले छोटी मावळे, इकडे आहे खुशी, इकडे तर इकडे सोरा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय.
छत्रपती शिवाजी महाराज समितीच्या वतीनं या ठिकाणी फुले वाहून त्यांचं स्वागत या ठिकाणी महाराज जन्मोत्सवाच्या वतीनं औसा रोड या समितीच्या वतीनं या ठिकाणी या पालखी सोहळ्याचं स्वागत दरवर्षीप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी करण्यात येत आहे. त्या छान खूप चांगल्या पद्धतीचं सादरीकरण या ठिकाणी बालगोपाळांच्या वतीनं करण्यात येत आहे. पुन्हा छत्रपती श्री शिवाजी महाराज की, पुन्हा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भवानी. One, two, three, let's go. ये माझ्या नाही का स्वराज सातारा रायगड किल्ला महाराज पुढे येतात मागून तर मी आणि प्रकाश तोपर्यंत ज्यूस प्यायला आलोय. तर तुम्ही निघूया बाकी पुढे येतात. तर आता थोड्या वेळात वेळ बसलो दुसऱ्या ठिकाणी जे पावन कुंडाचं सेटअप केलेलं ते बघायला जाऊया. 5 मिनिटांमध्ये आता त्याच्यात स्पीड चालेल. आता आपण आलोय शिवशंभू प्रतिष्ठानच्या यांनी पावनखिंडचं देखावा केलेला आहे. तर आपण आतमध्ये जाऊयात. सोबत प्रकाश वगैरे आहे. जय भाई साहब काहीच दिसत नाहीये. पूर्ण देख आई तुळजाभवानी दर्शन घेऊ आपण. आणि इकडे रस्ता आहे परत राईट. आणि आपण आलेलो आहोत आतमध्ये. पावनखिंडीचा पूर्ण देखावा केलाय. पावनखिंडी सारखा सेम. आजचा उत्सव साजरा करून द्या. पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जात तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका. राजे माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार. राजे लाख मेले तरी चालतील. लाखाचा पोशिंदा चाललाच पाहिजे. पण वाजवी झालं. तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावर रक्ताचा सडा सांडली. मध्ये आल्यानंतर असं वातावरण आहे. महाराजांची मूर्ती आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आहे. दोघांच्या दर्शनासाठी एक देखावा एंट्रन्स जो पावनखिंडचा केला होता जो आत्ताच तुम्ही बघितला. एकदम सुंदर देखावा केलेला आहे शिवशंभू प्रतिष्ठान लातूरने.
आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राज्यनीती दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर तर स्वराला घेतलाय आणि त्या ठिकाणी तो जे प्रदर्शन होतं जे पण मानवंदना छत्रपती शिवरायाला घेऊन आपण आता घरी निघालोय स्वराला घेऊन परत घरी. तर फायनली गाईज आपण आता घरी आलोय आणि आज आपण जयंती साजरी केली. ढोल ताशा झाले, मिरवणूक झाली, DJ डान्स झाला. तर मित्रांनो, फक्त उत्सव करून थांबायचा नाही, आपल्याला महाराजांचे विचार पण आचरणात आणले पाहिजेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय, अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिका, स्त्रियांचा सन्मान करा, धर्माचा आदर करा आणि मानवता जपा आणि सर्वात महत्त्वाचं स्वाभिमानाने जगा. जर प्रत्येक तरुणाने हे 4 विचार जर आयुष्यात उतरवले ना, तर प्रत्येक घरामध्ये स्वराज्य निर्माण होईल. जयंती फक्त 1 दिवसाची असते, पण महाराजांचे विचार हे आयुष्यभरासाठी असतात. जर तुम्हालाही वाटत असेल की आपण फक्त सेलिब्रेशन नाही, इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे, तर कमेंटमध्ये लिहा, मी शिवरायांचे विचार आचरणात आणणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये.